नमस्कार माझ्या शेतकरी बंधूंनो. मी मोहिते मानसिंग या आपल्या यूट्यूब चॅनलवरून बोलत आहे. तर आता हळदीमध्ये वाढ व्यवस्थितरित्या सुरू आहे. अधूनमधून पाऊस आहे. थोडंसं ऊन पण पडतंय. जे आमच्याकडे ते थोडासा उघडल्यासारखा झालेला आहे. तर मित्रांनो, आपल्या हळदीमध्ये नेहमी तुम्ही निरीक्षण करा, की जरी तुम्ही रानात गेलात तर प्रत्येक पान तपासून बघायचं. त्याच्यामध्ये पानाला भोकं पाडणारी कीड असेल किंवा पानाच्या मागे काही कीड असेल किंवा कुठे कंदमाशी दिसते का ते बघा. अशा बारीक-सारीक गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये बघायचं आहे. आणि महत्त्वाची म्हणजे कंदमाशीची ओळख करून घ्या. कंदमाशीला ओळखायला शिका. माझ्या प्लॉटवर काही नाहीये, पण नंतर ते आपल्याला दिसेल. कारण कंदमाशीचा प्रादुर्भाव हा आत्तापासूनच असतो. म्हणजे सुरुवातीला आपल्याला काही वाटत नाही त्याचं, पण नंतर त्याचं ते हळू सगळ्या गोष्टी कंदकुजीकडे घेऊन जाते. आणि दुसरी गोष्ट की आपण आपलं पान हे निकोप आणि स्वच्छ ठेवायचं आहे. त्याचं कारण असं आहे, की आपली पानं जर क्लिअर असतील, रोग कीडमुक्त असतील, हेल्दी असतील, तर खाली हळदीचे गड्डे पण तेवढेच उतरतात. तेही आपले मोठ्या प्रमाणावर उतरतात. म्हणून काळजी ही आपल्याला पानांची घ्यावीच लागेल. आणि याच्यामध्ये आपल्याला नेहमी प्रमाणाचा डोस म्हणजे कसा असतो, मी आता काय करतो, की मी ठरवून टाकलं, की अमावास्येच्या आधी 2 दिवस किंवा अमावास्या दिवशी किंवा अमावास्येच्या दुसऱ्या दिवशी जसं मला जशी माणसं उपलब्ध होतील फवारणीला तसं. पण शक्यतो अवरेज अमावास्येच्या आदल्या दिवशी किंवा अमावास्येच्या दिवशी किंवा 2 दिवस आधी किंवा एखादे 2 दिवस लेट तरी पण चालतं. पण मी तो असं ठरवून ठेवलंय, की महिन्याला ती फवारणी माझी होते. दर महिन्याला एक फवारणी मी करतो. त्याच्यामध्ये कीटकनाशक असतं आणि बुरशीनाशक असतं आणि रोग कीड कुठलाही माझ्या पानावरती नाही. पण ती फवारणी मात्र मी प्रत्येक वेळेला घेत असतो. त्याचं कारण असं, की रोग, कीड कीड रानात येऊ नये, रोग होऊ नये म्हणून त्या फवारण्या आपण घेणं फार गरजेचं आहे. कारण एकदा पान डॅमेज झालं आणि नंतर आपण औषध मारत बसलो, तर जो भाग डॅमेज झालाय तो झालाच. त्याच्यावरती आपण काही करू शकत नाही. मग आपण पान डॅमेज होऊच द्यायचं नाही. थोडासा भाग सुद्धा त्याचा कुठं खराब होऊ द्यायचा नाही. रोग कीड मुक्त ते राहावं. म्हणून आपली जी फवारणी आहे, दर महिन्याला रोग कीड असू नसू ती घ्यायचीच. आणि त्याच्यामध्ये घेताना स्पर्शजन्य घ्यायचं. बुरशीनाशक घेताना आपण स्पर्शजन्य घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये कसं होतं, की अजून आपल्याला साधारणपणे 2 अडीच 3 महिन्यापर्यंत हळद एवढी वाढलेली नसते. आपल्या पंपाने औषध सगळीकडे बसत असतं. क्लिअर सगळ्या पानावरती बसतं आपल्याला औषध. पण हळद जशी मोठी होईल साधारणपणे 2.5-3 महिन्यांचं झाली, की आपली हळद मोठी होते आणि मग आपल्याला आंतरप्रवाही बुरशीनाशकं त्याच्यामध्ये वापरावी लागतात. कारण आंतरप्रवाही बुरशीनाशक वापरलं म्हणजे आतपर्यंत मुरतं आणि ते टिकून राहतं. आपण लगेचच आंतरप्रवाही वापरायचं नाही. आपल्याला 2-3 महिने 2.5-3 महिने जाऊ द्यायचे आणि मग आपण आंतरप्रवाही वापरायला सुरुवात करायची. आणि कीटकनाशक, बुरशीनाशक आता आपण आलटून-पालटून घ्या. साधारणपणे आपल्याला माहितीच आहे, की स्पर्शजन्य बुरशीनाशकामध्ये काय-काय येतं आपल्याला माहितीच आहे. त्याच्यामध्ये आपण डायथेम झेड-78 येतं, तुमचं M45 येतं, ब्ल्यू कॉपर येतं, हे स्पर्शजन्यमध्ये येतं. याची फवारणी घ्या आणि त्याच्यानंतर साधारणपणे हळद आपली मोठी झाली, की ज्या वेळेला आपल्याला गरज लागेल, तिथून पुढे आपण
आंतरप्रवाही बुरशीनाशक घ्यायची. आणखीन मित्रांनो, प्रत्येक दिवशी पान आपल्याला चेक करायचे. आपण ह्या प्रमाणात डोस घेतले तर आपल्याला काही होईल असं मला काही वाटत नाहीये. की पानाला काही खराबी येईल असं काही वाटत नाही. तर याची डोस कसा घ्यायचा मी तुम्हाला सांगतो, की आपण जे बुरशीनाशक घेणार आहे, समजा M45 असेल, नायट्रोजन असेल, बिकॉपर असेल, असं आलटून-पालटून घ्या दर महिन्याला. ते प्रत्येकी प्रति लिटर 2.5 ग्रॅम घ्या पाण्यामध्ये. प्रति लिटर 2.5 ग्रॅम घ्या आणि 2 मिली साधारणपणे कीटकनाशक त्याच्यामध्ये कोणतेही कीटकनाशक आलटून-पालटून त्याच्यामध्ये घ्या. आणि हा डोस मात्र आपल्याला प्रत्येक महिन्याला अमावास्येच्या आधी, आता अमावास्या आली आहे 4 दिवसावरती, म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ टाकतोय. त्याच्या आधी आपल्याला घ्यायची आहे किंवा ह्या 4 दिवसामध्येच आपल्याला त्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि ह्याप्रमाणे आपला 1 महिना ठरवून घ्या. मी एक तो असाच ठरवून घेतलेला आहे की बाबा हे सर्वसाधारणपणे अमावास्येच्या आसपास आपल्याला त्याच्यामध्ये फवारणी करण्याची आहे. आणि ह्याप्रमाणे तुम्ही जर फवारण्या घेतल्यात तर हळद आपली निकोप राहते. गेल्या वर्षी माझी पूर्ण हळद निकोप राहिली शेवटपर्यंत. पानं ही अतिशय सुंदर राहील. कुठल्याही पानावरती डाग सुद्धा पडलेला नाही. हिरवीगार पानं राहिली, तजेलदार राहिली आणि त्याच्यामुळं सशक्त असल्यामुळं खाली कंद सुटायला पण चांगल्या गोष्टी झाल्या. कुठलाही कशाचाही त्याच्यामध्ये जे आडकाठी निर्माण झाली नाही. पानं चांगली तर खाली गड्डे चांगले. एक पान गेले की खालची हळद आपली कमी होते. एक पान खराब झालं, तर आपली हळद त्याच्यामध्ये खाली खराब होते. आपल्याला वाटतं एक पान झालं खराब काय होतंय, थोडंसं हे झालं काय होतं, तसं नाहीये. आपली पानाबरोबर खाली हळद हळद आहे ती पानाबरोबर वाढत असते. एक पान गेले की खालची थोडी हळद त्यातली आपली गेलीच म्हणून समजा. म्हणून ह्या दिलेल्या फवारण्या चुकवू नका. व्यवस्थित घ्या. त्याच्यामध्ये स्टिकर घालायला विसरू नका. आणि ह्याप्रमाणे जर आपण फवारण्या घेत राहिलो, म्हणजे हे कशी आपण लस घेतो ना, रोग होऊ नये म्हणून, तशी फार आवश्यक आहे. झाल्यावर पानं डॅमेज झाल्यावर त्याचा घेतोच आपण, पण ते आपलं नुकसान करूनच जातं. तर मित्रांनो, काही फार महाग फवारण्या नसतात. दर महिन्याला ह्या फवारण्या तुम्ही घ्या. कारण मी त्या घेतोय, माझा तो अनुभव आहे, तो मी शेअर करतोय. पण ह्या हळद निकोप ठेवण्यासाठी आपल्याला फार आवश्यक बाबी आहेत. आणि रोजचं निरीक्षण करा आणि लिहिलेलं सगळं जे काय असेल ते लिहून ठेवा. जे आपण जे काय आपण करू, मारू, औषधं फवारतो, ते सगळं लिहून ठेवा. चालेल मित्रांनो, धन्यवाद.